नमस्कार मंडळी, आज आमच्या मुंबई ते कोकण रोड ट्रिपचा चौथा आणि शेवटचा दिवस सुरू झाला आहे. कालचा दिवस खूपच सुंदर गेला. गणपतीपुळे, आरेवारे, शिवसृष्टी, काशेली टेबल पॉईंट आणि शेवटी देवगडला पोचलो. खरं सांगायचं तर गेल्या 3 दिवसात कोकणने आम्हाला भरभरून आठवणी दिल्या आहेत. देवगडमध्ये आम्ही एका सुंदर बांबू रिसॉर्टमध्ये मुक्काम केला होता. सकाळी उठल्यावर समोर त्यांची नारळाची झाडं, पक्ष्यांचा आवाज आणि तिथला थंडगार वारा सर्वच भारी होतं. थोडा वेळ या वातावरणाचा आनंद घेतला आणि सामानावरून आम्ही निघालो आजच्या पहिल्या डेस्टिनेशनकडे. आणि ते ठिकाण म्हणजे कोकणातील अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र असं श्री कुणकेश्वर मंदिर. बरं मुलांनो, आपल्या कुणकेश्वर देवळाचं सुद्धा तसोच इतिहास. तुमका गोष्ट सांगते. एकदा ना एक माणूस अरबी समुद्रातून जाय होता आणि अचानक वादळ निर्माण झाला. काय करायचा तेका समजना आणि इतक्यात तेका लांबसून प्रकाश येताना दिसलो. तो माणूस त्याच्याकडे बघून म्हणालो, त्या बघ, तू कोण असस ता माका माहित नाही, पण जर का तू माझा जीव वाचवलंस तर मी तुझा मंदिर बांधीन. आणि दुसऱ्या क्षणीचा वादळ थांबला. तो माणूस काठावर येऊन पोहोचलो आणि जैसून उजेडिलो होतो ना, थंय बघूक गेलो आणि बघता तर काय, थंय शिवलिंग दिसला. आणि असा उभ्या रावला आपला कुणकेश्वर. खरं सांगायचं तर संपूर्ण रोड ट्रिपचा शेवट असा पवित्र आणि सुंदर ठिकाणी होणं आमच्यासाठी खूप खास गोष्ट होती. आणि मग दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. मुंबईहून सुरुवात केली. पहिल्या दिवशी चिरनेरला नाश्ता केला, माणगावमध्ये जेवण केलं, कड्यावरचं गणपती पाहिला आणि अंजिरल्या बीचवर संध्याकाळ अनुभवली. दुसऱ्या दिवशी चंडिकादेवी मंदिर, दाभोल जेटी, फेरीचा भन्नाट अनुभव आणि श्री लक्ष्मी दशभुजा गणेश मंदिर, तसेच जय विनायक मंदिर आणि शेवट आपला गणपतीपुळ्याचा सुंदर प्रवास झाला. तिसऱ्या दिवशी बाप्पाचे दर्शन घेऊन आरेवारे अप्रतिम कोस्टर रोड पाहिला, शिवसृष्टीला भेट दिली, काशेली टेबल पॉईंटचा नजारा अनुभवला आणि शेवटी देवगडला पोचलो. आणि आज कुणकेश्वर मंदिराच्या दर्शनाने ही संपूर्ण प्रवासाची सांगता झाली. खरं सांगायचं तर ही फक्त एक रोड ट्रिप नव्हती. हा प्रवास होता समुद्राचा, निसर्गाचा, श्रद्धेचा आणि सर्वात म्हणजे सुंदर आठवणीचा. कोकणात फिरताना एक गोष्ट नक्की जाणवली, इथली समुद्रकिनारे सुंदर आहेत, रस्ते सुंदर आहेत, मंदिरे सुंदर आहेत, पण त्याहून सुंदर इथली शांतता आहे. मित्रांनो, या संपूर्ण रोड ट्रिपचा एपिसोड 1, 2 आणि 3 आधीच चॅनलवर रिलीज झाले आहेत. जर अजून पाहिले नसतील तर नक्की पहा, कारण प्रत्येक एपिसोडमध्ये वेगळे अनुभव, वेगळी ठिकाणं आणि कोकणाचं वेगळं रूप पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं आवडतं ठिकाण नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे अशाच नवीन ठिकाणी, नवीन आठवणीच्या शोधात आपण पुन्हा भेटणार आहोत.